अरे अरे काय झालं साहेब? सायकल का थांबवली? चिंट्या, बिल देऊन टाक. बिल? कसलं बिल भाऊ? काही नाही काका, फक्त नवरात्रीसाठी वर्गणी गोळा करतोय. फक्त बिलाचा आकडा पाहूनच पेमेंट करून टाका. अरे हे देवा रामा रघुनंदना, 500? नाही 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 साहेब, एवढे पैसे मी नाही देऊ शकणार. काहीतरी गडबड आहे. आपण ना इथेच थांबून बघूया. का नाही देऊ शकत? म्हणजे आता वर्गणीच्या नावाने जबरदस्ती सुरू झाली आहे. चल, पार्क मध्ये बसून आपल्याला पूजेबद्दल काहीतरी विचार करावा लागेल. हो रे, जर असं जबरदस्तीने वर्गणी घेत राहिले तर लोक आपल्याला वर्गणी देणारच नाहीत. अरे देतील देतील, आपली छोटी पूजा आहे म्हणजे छोटी वर्गणी. आपण मागितले तर कोणीही 10-20 रुपये नक्की देईल. काळजी करू नकोस. तर मग चल, आजपासून ना वर्गणी घ्यायला सुरुवात करूया. नाही 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 आता या परिसरात राहणं म्हणजे कठीण होत चालले रे. बाप रे बाप 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 बाप. वर्गणीच्या नावाखाली किती लूट. एक म्हणतो 1000, दुसरा 500. आजोबा, हे आम्ही इथे वर्गणीसाठी आलो आहोत. खबरदार, मी म्हणतो खबरदार. वर्गणीचा विषय जरी काढलास तर तुझी माझी मैत्री इथेच संपली. नाट्यामध्ये अर्धविराम येईल. तुम्ही इतकं का रागवताय आजोबा? अरे रागवणार नाही तर काय. गळ्यात जास्वंदीचा हार घालून अगरबत्ती लावून पूजा करू का? आतापर्यंत 1500 रुपये देऊन झालेत. आता मी काही देऊ शकत नाही रे बाबा. चला पळा इथून, सांगितलं ना. अच्छा, म्हणजे मोठ्या साहेबांच्या भीतीने रेंज टोलीच्या दबावाखाली 1500 रुपये दिले, पण आम्ही 15 रुपये मागितले तर राग येतो. आजोबा, तुमचा हा राग तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन दाखवा ना. हा जाईन, सगळ्यांना घेऊन जाईन. तुम्ही आता इथून निघून जा. चला जा. वर्गणीच्या नावाखाली लूट बंद करा, बंद करा. वर्गणीच्या नावाखाली लूट बंद करा, बंद करा. अरे अरे अरे, काय झालं? मला समजून घ्यायचं आहे की नेमकं इथे काय होत आहे. सांगितलं ना, वर्गणीच्या नावाखाली लूट बंद करावी लागेल. नाहीतर आम्ही वर पर्यंत जाऊ. अरे बापरे, सगळे फारच चिडलेले दिसतायत. कोणीही लुटत नाही आहे. माझ्या हवालदाराने तर तुमच्याकडून अगदी नम्रपणे फक्त 1000 रुपये मागितले होते. आणि 1000 रुपये काय जास्त आहेत? 1000 रुपये कमी वाटतात का? ही केस तर कठीण होत चालली आहे. एवढे का रागवताय? मी तुमचा कित्येक वर्षापासून सेवक आहे, म्हणजे रक्षक आहे. संकटाच्या वेळी मीच तर तुमच्या पाठीशी असतो. डोकं जरा शांत ठेवा, ठीक आहे ना? बरं मला सांगा, तुम्हाला किती देणं परवडेल? आम्ही इतके दिवस देत आलोय तेच 500. हो हो, 500. सगळ्या मजुरांनी म्याव म्याव सोडून डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे. बरं ठीक आहे. जसं तुम्हाला वाटतं तसंच होईल. आणखी काही? पूजेच्या नावाखाली रेंजची टोळी 500 घेतायत. नट बोल्टा पण मैदानात उतरलेत. असं काय? इतकं सगळं चाललंय? ठीक आहे, मी आजच त्यांची खबर घेतो. कशा कोणीच पैसे देत नाहीये. अख्खा दिवस 10 किलोमीटर फिरून फक्त 10 रुपयेच गोळा झालेत. एवढ्यात तर पूजेसाठी वेलची सुद्धा येणार नाही. ए नटबोल्ट्या, मोठ्या साहेबांनी तुम्हाला ठाण्यात बोलावलंय. एक तर वर्गणी जमा झाली नाहीये आणि आता मोठे साहेब बोलवतायत. माझा तर उत्साहच संपला. काय रे, तुमची इतकी हिंमत? माझी परवानगी न घेताच परिसरात परस्पर पूजा सुरू केली तुम्ही लोकांनी? नाही साहेब, सुरू नाही केली. फक्त तयारी करत होतो. तयारी करत होतात की वर्गणीच्या नावाखाली काहीतरी कारस्थान करत होता? नाही साहेब, कारस्थान कसलं? असं बोलून मान खाली घालायला लावताय. ईश, रस्त्याच्या मध्ये उभे राहून लोकांच्या हातात 500 रुपयाचं बिल द्यायचं, हे काय कारस्थान नाहीये का? आतापासून तुम्ही अजिबात वर्गणी गोळा करू शकणार नाही. तुमची पूजा बंद. काय पूजा बंद? काय म्हणताय साहेब? आधीच 20,000 रुपये वर्गणी जमा झाली आहे. जर पूजा नाही केली तर लोक खूप मारतील. देवी आईचा शाप लागेल. काय रे, किती वर्गणी गोळा केली तुम्ही? पूर्ण 20,000. 20,000 म्हणजे माझ्या हवालदारापेक्षा 8,000 जास्त. जर ते पैसे माझ्या पूजेत काय झालं साहेब?
20,000 ऐकून असे गप्प काय झालात? आम्ही वर्गणी कमी घेतली का? हे बघा, तुमची पूजा आणि आमची पूजा एकत्र होणार. किती चांगली योजना आहे. काय पण पण करायची काही गरज नाहीये. जास्त बोललात तर तुमची पूजा लॉकअप मध्ये होणार. कळलं की नाही? राहू दे रेंज. सर बोलतायत तसंच करूया आपण. वा, किती हुशार मुलगा आहे. परिसरात एकच पूजा असेल, त्यामुळे लोकांवर वर्गणीचं ओझ कमी होईल. काय आम्ही बरोबर बोलतोय ना? आम्हाला का बोलवलंय साहेब? पूजा बंद करायला. जी वर्गणी घेतली आहे ती माझ्या फंडात जमा करा आणि पूजेची तयारी करा. कळलं का? आमची पूजा बंद करून तुम्हाला काय फायदा होणार आहे साहेब? बस एकदा सांगितलं ना, पूजा बंद म्हणजे बंद. ऐका, जसं आकाशात एकच सूर्य असतो तसंच दासपाड्यात पण एकच पूजा होईल, माझी पूजा. आता तुमची पूजा बंद करा आणि माझ्या पूजेच्या तयारीला लागा. पण आम्हाला काय करावं लागेल साहेब? माझ्यासाठी वर्गणी गोळा करायची, माझ्यातर्फे पूजेची तयारी करायची. आता मी फक्त पायावर पाय ठेवून पूजा बघणार. बरं ठीक आहे, काय करायचंय ते सांगा. काय करणार? तुम्हाला काय काम सोपवू शकतो? हीच संधी आहे या लोकांना अडकवण्याची. साहेब, हे लोक ना खूप जबरदस्त मंडप उभारतात. या लोकांच्या हातचं काम म्हणजे अप्रतिम असतं, अप्रतिम. वा वा वा, खूप छान. मग नट आणि बोलट्या, तुम्ही मंडप उभारा. शेवटला मंडप उभारायचा, मग मूर्ती आणायची. पण एक गोष्ट, लोकांच्या दबावामुळे वर्गणी 1000च्या ऐवजी 500 झाली आहे. त्यामुळे मंडपासाठी बजेट खूप कमी आहे. चला जा 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 जा, तुम्ही आतापासून कामाला लागा. अरे बापरे, हे बांबू किती भारी आहेत रे. अरे बापरे, 2च उचलले, त्यातच दम निघून गेला. अरे काय रे, तुम्ही खांद्यावर बांबू घेऊन का फिरताय? काय सांगू आजोबा, माहितीये का, मोठ्या साहेबांच्या आदेशाने सगळ्यांची पूजा आता एकच झाली आहे. आणि मंडळाची जबाबदारी आमच्या माथे आली आहे. नाही 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 नाही, हे फारच अन्यायकारक आहे. एवढ्या लहान मुलांकडून कामं करून घेणं म्हणजे नाही नाही नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही. हा, मग काय करणार? काहीही न बोलता मोठ्या साहेबांना अतिरेकाचा चांगलाच धडा शिकवायचा. थांबा, आपण काहीतरी विचार करू. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी या, मग बघूया. आत येऊ का साहेब? या 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 या, काय म्हणायचंय सांगा. तेच म्हणजे मी पैसे घेऊन आलोय. अरे वा 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 वा, आणले? छान, फार छान. साहेब, एक विचारू का? अरे एक काय, 1000 विचार विचार विचार. तुम्ही तर एकदम भारी मुलं आहात. मला तुमचं कौतुक वाटतं. याचे बडे बोलाय का? कौतुक का नाही वाटणार? 20,000 रुपये खिशात गेले की कौतुक वाटणारच ना. साहेब, मी विचारत होतो की नैवेद्य म्हणजे प्रसाद चांगला असेल ना? असेल म्हणजे एकदम मस्त असेल. पुरी, भाजी, खिचडी, 5 प्रकारच्या भाज्या आणि त्याच सोबत चटणी, पापड, खीर, मिठाई सगळं असेल. हो 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 हो. हे सगळं मी नट बोलट्याला करायला सांगतो. नाही 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 साहेब, नाही. नट आणि बोलट्याला अजिबात काही सांगू नका. नाही म्हणजे नाही. ते इतके भुक्कड आहेत की पूजा सुरू होण्याआधीच अर्धा प्रसाद फस्त करतील. हो, अगदी बरोबर बोलतोय. मंडप तर खाऊ शकणार नाही, म्हणूनच मी त्यांना मंडपाशिवाय कुठलीही जबाबदारी देणार नाही. मी ठरवलंय, मोठ्या साहेबांना भूताची भीती दाखवून त्यांच्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यावा लागेल. पण मोठे साहेब भूतांना घाबरतात ना. बापरे, मोठ्या मोठ्या बाता मारत असले ना तरी एकच गोष्ट आहे ज्याने त्यांना धडकी भरते, आणि ती भूत. तुम्हाला कसं कळलं? अरे एकदा बोलता बोलता तेच मला म्हणाले होते हे. फक्त मोठ्या साहेबांना घाबरून उपयोग नाहीये. सोबतच रेंज आणि त्यांच्या टोळीला पण घाबरवलं पाहिजे. त्यांच्या म्हणण्यावरूनच मोठ्या साहेबांनी आम्हाला मंडप उभारायला सांगितलं. आपल्याला काही माहित नाही का? ठीक आहे. तर माझ्या योजनेप्रमाणे सगळे जीव मुठीत घेऊन पळून जातील आणि पूजा तुम्ही लोक कराल. आता ऐका काय करायचंय ते. काय रे,
अभ्यास खाणं पिणं सगळं सोडून फक्त मंडपाच्या मागे लागलायस आणि हा घरातला टेप रेकॉर्डर घेऊन कुठे निघालास? आई स्मशानची थीम आहे ना, चारही बाजूला गडद झाडं आणि फक्त झाडं आणि त्यातून चोर पावलींनी डाकिनी शाकिनी डोकावणार आणि अधून मधून कोल्ह्यांच्या आणि काही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज. भन्नाट आयडिया आहे ना, तुला काय वाटतं? हो, अगदी मस्त होईल. हा टेप रेकॉर्डर घेऊन जाऊ ना, यातूनच तर प्राण्यांचे आवाज येतील ना. अरे बापरे! काय रे, घाबरलास का तू? स्वतःच बनवलं आणि स्वतःच घाबरतोयस. अरे नाही म्हणजे हे झाड अचानक हल्लं ना, म्हणून मी थोडा घाबरलो. हा सेट एकदम कमाल बनवलं आहे. खरंच स्मशान सारखं वाटतंय. आता म्युझिक वाजवलं की अजून जबरदस्त होईल. पण तू झाडाच्या मागे काय करत होतास नट? अरे बोलट्या, मी त्या डोळ्यामध्ये दिवा लावला आहे. टिक 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 टिक, पेटेल आणि बंद होईल, पेटेल आणि बंद होईल. चला एकदा मंडप बघून घेऊयात. हा मुलं किती मेहनत घेतात आपली. हो हो, म्हणूनच तर आलोय. हो, मला माहितीये ते कसा मंडप उभारतील. हं. अरे काय रे नटबोल्ट्या, हे सगळं काय केलंस? हं? बजेट कमी होतं म्हणून थीम ठेवलाय महाशमशान. अरे बापरे, हे तर खरंच स्मशान वाटतंय. इथे लाईट का नाही लावले? सांगा सांगा, का नाही लावले? गावच्या स्मशानात लाईट नसते ना साहेब. अस्सलपणा राखून ठेवण्यासाठी आम्ही हा कंदील लावलाय. हा आणि हे काय झाडाच्या मध्ये चिटकीन वेटकीन? अरे बापरे, बघूनच अंगावर काटा आला. आधी मला हे सांगा, तुम्ही अजूनपर्यंत मूर्ती का नाही आणली? बोला बोला. साहेब, पूजा तर उद्या आहे ना, त्यामुळे मूर्ती उद्याच येईल. आज भूत चतुर्दशी आहे म्हणून आम्ही चिटकीन वेटकीन आणली आहे. आयोजनात काही कसर सोडली नाहीये. काय म्हणता रेंज दादा, कसं दिसतंय? काहीतरी बोला. या बदमाशांनी तर खरंच कमालच केलीये. हो हो, खूपच छान केलंय, खूपच छान. पण आपल्या परिसरात असली भुताटकीची थीम नको होती असं वाटतंय. म्हणजे असं मला वाटतंय. हा, वाटलं म्हणून सांगितलं. का रे दादा? नाही म्हणजे लोकांना भीती सुद्धा वाटू शकते ना. आणि लहान मुलंही येणार आहेत ना, ज्यांना हात धरून आणतात लहान लहान चिमुकली मुलं. हा, पण तुम्हाला भीती वाटते का? मी आणि भीती. हे बघा, हा रेंज आहे ना, कुठलाही भूत प्रेत चोर डाकू कोणालाही घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही. माझं नाव आहे रतन चारचारी. रतन चारचारी. रेंज खूप धाडसी आहे. साहेब, कसं दिसतंय साहेब? सांगा ना. छान झालंय, खूप छान. आजोबा, तुम्ही पण काहीतरी बोला ना. अरे आता मी काय सांगू रे, मी तर भारावूनच गेलो आहे रे. सगळ्या माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोणत्या आठवणी सावंत आजोबा? या परिसरात मी जन्मापासून राहतोय. समजलं ना साहेब? हे ठाण्याला लागून जे मैदान आहे तिथं आधी स्मशान होतं. काय म्हणालात? इथे स्मशान होत? हा, रात्री अंधार पडल्यावर तिथे भूताप्रेतांचा वावर असायचा बर का. काय तुम्ही स्वतः पाहिलंय का सावंत आजोबा? हं? अरे पाहिलं नाही तर त्यांनी मला धावायलाही लावलंय. भूतांनी तुम्हाला पळवलं? हा, ते सगळं आठवलं तरी माझे हातपाय गार होतात. मग हळूहळू हा भाग विकसित झाला बर का. स्मशान नदीच्या काठावर हलवलं आणि नटबोल्ट्या, तुमच्या निमित्ताने ते दिवस पुन्हा आले असं वाटतंय. मग हे छान झालंय की नाही सांगा ना. चांगलं किंवा वाईट नाही सांगू शकत, फक्त एकच भीती वाटते. असं स्मशानाचं वातावरण तयार झाल्यावर जुनी भूत परत यायला नकोत रे. अरे बापरे, मला खूप भीती वाटते. मी इथं नाही थांबणार. अरे देवा, मला पण भीती वाटते. मला इथे नाही राहायचंय. बाबा, चला 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 सावंत आजोबा, पोलीस ठाण्यात चला. हा? तुम्ही निघताय? राहिलेली गोष्ट कोण ऐकणार मग? पोलीस ठाण्यात जाऊन ऐकणार. चला चला चला, पटकन चला. अरे बापरे, ही काय भानगड आहे? तोंडाने किती मोठ्या बाता मारल्या तरी भूताची भीती मात्र जबरदस्त. हो साहेब, सावंत आजोबांची गोष्ट आपण पोलीस ठाण्यात बसून ऐकू. हो चला चला, पटकन चला. चला नटबोल्ट्या, तुम्ही पण आमच्या सोबत चला. इथे थांबून काय करणार तुम्ही? नाही साहेब, दिवसभर खूप काम करून दमलोय आम्ही. आता एक दोन छोटे मोठे कामावरून घरी जाणार आहोत आम्ही. एवढा सगळं ऐकून सुद्धा तुम्ही इथेच राहणार? अरे फारच धाडसी आहात.
तुम्हाला सांगू का एकदा काय झालं, एका भूताने खाण्यासाठी अख्ख्या माणसाला उचलून आणला होता. राम 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 राम. मग पुढे काय झालं? तेव्हा मी खूपच लहान होतो. त्यानंतर पुढचं काही आठवत नाही, पण सगळी घटना या ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या मैदानात घडली होती. मी तर घरी जातो. मला घरी जायचंय. मी पण जातो. उशीर झाला तर, जास्त उशीर झाला तर माझी मावशी ओरडेल मला. हा काय रे घरी चाललात? घाबरलात वाटत. सगळे भित्रे आहात. काय लहान मुलांसारखे वागताय. चला 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 चला, मी तुम्हाला घरी सोडतो. पण घरी जायचं तर मंडपाच्या समोरून जावं लागेल ना. अरे कशाला घाबरताय? मी आहे ना, मी आहे ना. चला 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 चला. काय रे, नट बोलट्या कुठे दिसत नाहीये. बहुतेक ते आपल्यासारखेच घाबरले असतील म्हणून पळाले असतील. कोणी कितीही घाबरलं तरी मात्र मी रेंज आहे ना, असल्या भूताला खिशात ठेवतो माहितीये का. अरे बापरे. रेंज दादा, आम्हाला एकटं सोडून जाऊ नको. अरे आम्हाला सोडून जाऊ नको रे. थांब. लहान लहान बल्बने केली कमाल. त्यासोबत टेप रेकॉर्डर वर हसण्याचा आवाज. मोठे साहेब वाचवा. आमच्या मागे भूत लागलंय. कुठे भूत? मंडपात. हो साहेब, हो. भूताचं हा हा हि हि असं असणं. विश्वास ठेवा साहेब, खरं बोलतोय मी. हा हा हि हि असं असणं. हो, आणि त्या शाकिनीच्या डोळ्यातून प्रकाश निघाला. किती भयानक होतं. मी पूजेचं काम नाही करणार आता. हो. मी नाही, मी पण घरी जातोय. मी सुद्धा जातो. हे सगळे खूपच घाबरलेले दिसतायत रे. आपण मोठे साहेब, तुम्ही ठाणे सोडून कुठे जाणार? अरे मला जोरात कळ लागली आहे. मला घरी जावं लागेल. हा ठीक आहे, जा जा मग जा जा. हो, पण मी एकटा कसा जाऊ? याचा अर्थ हा नाही की मी भूताला घाबरतो म्हणून. काय झालं साहेब? हरिभाऊच्या दुकानातून कचोरी घ्यायला गेलेलो आणि पाहिलं तर रेंज दादा आणि त्याची टोळी धावत होती. काय झालंय साहेब? काही समजत नाहीये. अरे नट बोलत्या, जुनी भूत परत आलेली दिसतायत रे. हा, काय? तुम्ही इथे मोठ्या साहेबांसोबत राहा, मी यांना घरी पोहोचवून येतो. हा चला, सगळे घरी चला रे. चला चला या. अरे नाट बोलट्या, मला खूप जोरात कळ लागली आहे. लागलीये, पण भूताच्या भीतीने जाऊ शकत नाही ना. हो ना साहेब? हे घ्या साहेब, हे मोठं धूप आहे ना, हातात ठेवा आणि जा. हा, मी असं ऐकलंय की हातात आग असेल ना तर भूत जवळ येत नाही. द्या द्या द्या, लवकर द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटलं की धुपाचा धूर जास्त झालाय तर मग समजून जा की भूत आसपासच आहे. अरे बापरे, काय अडचण आहे? इकडे जोरात लागली आहे, तिकडे भूताची भीती आहे. अरे बापरे, आता मी काय करू? ओ, अरे बापरे, काय करू? अरे बापरे बाप, भूत. अरे नाट बोलट्या, भूत. काय रे, मग माझी भन्नाट योजना कशी होती? मस्त. भूताची गोष्ट अशी भन्नाट रंगवली होती ना, खूपच जबरदस्त. आणि त्यासोबतच फुलझडीचा मसाला टाकलेला भन्नाट धूप. कसे आहात मोठे साहेब? अजिबात बरा नाहीये. कसा बसा भूताच्या हातून मरता मरता वाचलोय. सकाळपासून बिछाण्यातून उठू शकत नाहीये. अजूनही शरीरात त्रास होतोय. काय करू कळत नाहीये.
काय करू आजोबा? अरे असं करून कसं चालेल? आज पूजा आहे ना. जर का तुम्ही उठून उभे नाही राहिला तर पूजा कशी होणार? उठा साहेब, एवढं आयोजन. ओ, ते सगळं तुम्ही सांभाळून घ्या. 4000 वर्गणी जमा झाली आहे, ती घेऊन जा. मला नकोय. पण आम्ही वर्गणी घेतल्यावर रेंज दादा आम्हाला ओरडले तर? अरे तू काय ओरडेल? मी ते बघून घेईन. तुम्ही जा जा. आता काय करायचं नट बोलत्या? पूजेची जबाबदारी घ्या आणि तुमच्या मनात सुद्धा पूजेची इच्छा होतीच ना रे. पूजा अगदी व्यवस्थित करा. जर का जमलं तर संध्याकाळी पूजेला येईल. जर शक्य असेल तर तिथे तुम्ही थोड्या लाईट्स लावा. अरे बाप रे बाप, त्या कंदिलाच्या मंद प्रकाशाने अंगावर काटा येतोय. अरे बापरे. ठीक आहे साहेब, कंदिलावर छोटीशी लाईट लावतो. चला, आज नाट बोलत्याच्यामुळे शेवटी पूजा पार पडलीच. खरंच इतक्या लहान मुलांमध्ये किती हिम्मत आहेत, किती शूर आहेत हे. वा 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 वा, खूप छान. तर मग सगळेजण जोरात म्हणा 3 cheers फॉर नट बोलत्या. हो हो हो, 3 cheers फॉर नाट बोलत्या. हिप, हिप, हुर्रे.